ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदारांनी बंड केलं. मात्र हे बंड कायद्याच्या कसोटीवर टिकणार का, याबाबत पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी यांनी विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याशी साधलेला हा संवाद. हा 6 लोकांचा गट बनणं अधिकृत आहे का पहिला, आणि मग त्यानंतर त्याचं शिवसेना शिंदेच्या शिवसेनेत विलीनीकरण शक्य आहे का, आणि याबाबतीत कोणते पर्याय तुम्हाला समोर दिसतात, काय पॉसिबिलिटीज आहेत? नाही, यामध्ये अँटी डिफेक्शन लॉच्या पॅरा 4 प्रमाणे याच्यामध्ये बघा, एक मी स्पष्ट करू इच्छितो की पॉलिटिकल पार्टी कुठलीही असो, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी असो, त्याचे 2 भाग असतात. एक संघटनात्मक पक्ष आणि एक राजकीय पक्ष, म्हणजे संसदीय पक्ष. अशा दोन्ही याच्यामध्ये पॅरा 4 मध्ये जर स्प्लिट करायचे असेल किंवा नवीन पक्ष स्थापन करायचा असेल तर या दोन्हीमध्ये व्हर्टिकल स्प्लिट झाली पाहिजे. विशेषतः संघटनात्मक पक्ष म्हणजे प्रसन्न सर, मी एक स्पष्ट करू इच्छितो, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, लोकल अथॉरिटीचे, तुमचे याचे ब्लॉक अध्यक्ष आहे, तालुका अध्यक्ष, शाखा प्रमुख वगैरे वगैरे, जी संघटनात्मक बांधणी असते यामध्ये व्हर्टिकल स्प्लिट अपेक्षित असते. आणि ही स्प्लिट त्यांना कागदोपत्री सिद्ध करावं लागतं लोकसभा अध्यक्षांच्या समोर. ही संघटनात्मक स्प्लिट झाली असेल आणि त्यानंतर मग संसदीय पक्षामध्ये, पार्लमेंटरी पार्टीमध्ये किंवा लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये 2/3 सदस्यांनी हे मर्जर ऑप्ट केलं पाहिजे. कारण याच्यामध्ये आता स्प्लिटची तरतूद नाही, फक्त मर्जरची तरतूद पॅरा 4 मध्ये आहे अँटी डिफेक्शन लॉ. त्यामुळे हे सगळं आधी त्यांना हे सिद्ध करून नवीन पक्ष स्थापन करावा लागेल. या पक्षाला इलेक्शन कमिशनची आणि लोकसभा अध्यक्षांची मान्यता घ्यावी लागेल आणि हा पक्ष मग कुठल्या तरी नवीन पक्षात विलीन व्हावं लागेल. असं ती विलिनीकरणाची प्रक्रिया आहे आणि ही लेंदी प्रक्रिया आहे. मला वाटतं एका दिवसात किंवा 2 दिवसात पूर्ण होणारी ही प्रक्रिया नाही आहे. बरं. कसे सर, एक आणखी शेवटचा प्रश्न. या परिस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडे सुप्रीम कोर्टात तर ते जाणार आहेतच, मात्र तो जो तांत्रिक मुद्दा उपस्थित करतायत की केवळ 10व्या शेड्यूलचा दाखला देऊन अशा प्रकारे डिफेक्ट होता येणार नाही. दुसरीकडे शिंदेच्या आणि या येणाऱ्या ह्या खासदारांकडनं त्यांची भूमिका साधारण अशी आहे की आम्ही तो विशिष्ट आकडा पार केलेला आहे, म्हणजे 6चा आकडा आमच्याकडे आहे, 9 पैकी 6 खासदार, आणि म्हणून आम्ही करू शकतो. तर या बाबतीत सगळ्या गोष्टी केवळ नियमाच्या अनुषंगाने आहेत का, प्रेसिडन्स, मागच्या वेळी चंद्रचूडांनी दिलेले काही निरीक्षण, याचा पण दाखला घेतला जाऊ शकतो? नाही, प्रेसिडेंट वगैरे याच्यात असेल. सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुद्धा प्रलंबित आहे या प्रकरणात. कारण सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण आदर व्यक्त करून सर्वोच्च न्यायालयाविषयी, मी असं एक मला घटनेचा किंवा कायद्याचा अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने स्प्लिट काय, मर्जर काय, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी काय, संसदीय राजकीय पक्ष काय, स्प्लिट कसं होतं, मर्जर, हे सगळं स्पष्ट केलं पाहिजे. ते प्रकरण आधीच प्रलंबित आहे. त्यानंतर आता हे दुसरं प्रकरण आहे. त्यामध्ये आता याच्यामध्ये प्रक्रिया एवढीच आहे की या 6 सदस्यांना नोटीसेस दिल्या जातील आणि त्यांच्याकडून उत्तरं मागवले जातील आणि हे उत्तरं मागवल्यानंतर समाधानकारक नाही म्हणून एक डिस्क्वालिफिकेशन पिटिशन लोकसभा अध्यक्षांकडे देण्यात येईल. ही एक प्रक्रिया आता उबाटाकडे किंवा उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे आहे आणि शिंदे साहेबांच्या पक्षाकडे ते आता मर्जर सिद्ध करतील आणि ते कुठल्या तरी पक्षात विलीन होतील, एवढंच त्यांच्याकडे एक अपेक्षित आहे. आणि व्हीपचा जो आहे हा सुद्धा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. कारण व्हीप हा लोकसभेच्या प्रक्रियेलाच लागू होतो का इतरही बाहेर, लोकसभेच्या बाहेर जे संसदीय पक्षाच्या मीटिंग आहे त्याला लागू होतो. हा सुद्धा या प्रकरणावर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अपेक्षित आहे.